पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट माहिती मित्रांनो, यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23साठी एक उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो। यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाईची निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आली व त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सुद्धा तारीख आता जाहीर करण्यात आली मित्रांनो। त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण, आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिली मित्रांनो, ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, कारण की या टेलिग्राम चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहिती, ॲडव्हर्टाइजमेंट ही गोष्ट शेअर करत असतो। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर बघा विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांनाच माहिती की गृह विभागामार्फत जिल्हा स्तरावर जिल्हा पोलीस शिपाई भरती ही सुरू आहे। बऱ्याच जिल्ह्यांचे ग्राउंड व लेखी परीक्षासुद्धा झालेल्या आहे। आता मित्रांनो, यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातली अपडेट आहे। 45 जागांसाठी यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई यांच्या आस्थापनेवर झाली होती। त्यानंतर मित्रांनो, दिनांक 7/7/2024 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती व त्यानंतर यवतमाळ जिल्हा पोलिसांमार्फत दिनांक 16 जुलै 2024 रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या, ज्यांना NCCचं C ग्रेड सर्टिफिकेट आहे त्यांना 5 गुण प्लस करून ती निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आली होती। तर बघा मित्रांनो, आता यवतमाळ जिल्हा पोलिसांमार्फत तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली। तर बघा मित्रांनो, उमेदवारांची कागदपत्रांच्या अधीन राहून तात्पुरती प्रोव्हिजनल निवड व प्रतीक्षा यादी कार्यालयाच्या yawatmalpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसेच उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, तुमची कागदपत्र पडताळणीची दिनांक 6 ऑगस्ट 2024 ते दिनांक 7 ऑगस्ट 2024 या दरम्यान सकाळी 10 वाजेपर्यंत सभागृह पोलीस मुख्यालय यवतमाळ या ठिकाणी सर्व मूळ कागदपत्र तसेच सर्व कागदपत्रांच्या 2 छायांकित प्रतींचे सेट घेऊन न चुकता हजर राहावे। मित्रांनो, खूप मोठी अपडेट आहे मित्रांनो। ही जी निवड यादी आहे व सूचनांची माहिती आहे, त्याबाबतची संपूर्ण माहिती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केली मित्रांनो, तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात। मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।